प्रत्येक कष्टकऱ्याचा हाच मंत्र आहे. मग ते स्वतःचा स्टार्टअप करत असतील किंवा कुठे नोकरी करत असतील. प्रत्येक दिवशी एक नवी रेस आहे आणि या रेसमध्ये मेंदू कधी थांबत नाही आणि काम कधी संपतच नाही. मग तो बोर्डरूम असो किंवा डेस्क, बेडरूम असो वा मीटिंग रूम, मेंदूचे टॅब्स नेहमी उघडे असतात. मग येतो एक क्षण जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो. मग तेव्हा आपली एनर्जी, फोकस आणि निर्णय क्षमता प्रभावित होऊन जाते. सांगण्यासाठी तर आपल्याकडे अनेक पर्याय आहेत जे आपला स्ट्रेस, झोप आणि पावलं ट्रॅक करत असतात. पण एका कष्टकऱ्याकडे इतका वेळ नसतो की तो सगळे डेटा पॉइंट समजून घेईल आणि हळूहळू प्रगती करेल. टायटन्स कष्टकऱ्याकडे स्लो रिकव्हरीची लक्झरी नसते. जसं की आम्ही फाउंडर्स म्हणतो ना आमच्या टीमला की प्रॉब्लेम घेऊन येऊ नका, सोल्युशन घेऊन या. सायकेडेलिक तोच टीममेट आहे तुमच्यासाठी. सायकेडेलिक हे हेडफोन संगीताच्या पलीकडचे. ते फक्त संगीत वाजवत नाहीत, तर जर तुम्ही तणावात असाल, झोपेत असाल, फोकस्ड असाल किंवा आरामात असाल, ते ट्रॅक करतात. लुक्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण एका 20 मिनिटाच्या बूस्ट मोडने तुम्हाला देतं झोन शिफ्ट. जर इन्व्हेस्टर मीटिंगच्या आधी क्लॅरिटी हवी असेल तर फोकस मोड ऑन. जर खूप बिझी आणि थकवणाऱ्या दिवसानंतर विश्रांती हवी असेल तर अनवाइंड मोड ऑन. आणि कोडला कामाला लावल्यावर आपल्या मेंदूला रिसेट करायचं असेल तर स्लीप मोड ऑन. आम्ही हे प्रॉडक्ट 500हून जास्त कष्टकऱ्यांना वापरू दिलं आणि आम्ही हे पाहिलं की आमच्या प्रॉडक्टमध्ये 92% एफिकसी आहे विश्रांती आणि झोपेसाठी आणि 87% एफिकसी आहे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी. याही पुढे म्हणजे एक चांगली गोष्ट एका कष्टकऱ्याने मला सांगितली की पूर्ण दिवस सर्जरी केल्यानंतर त्यांच्यासाठी फार अवघड असतं झोप घेणं, हे विसरणं की त्यांनी पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये काय पाहिलं. तर हे प्रोडक्ट त्यांना 10 ते 15 मिनिटात झोपेसाठी मदत करतं, ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी जास्त फोकस्ड राहतात आणि कामं होतात. सायकेडेलिक तुमचं ते बॅकअप सिस्टम आहे जे तुम्हाला मदत करतं तुमचं बेस्ट समोर आणण्यासाठी, तेही रोजच्या रोज. तर माझी अपेक्षा तुमच्याकडे आहे 10 करोडसाठी 7.5% वाटा माझ्या कंपनीमध्ये. थँक्यू. हा तुम्ही कष्टकऱ्यांचा विषय काढून एकदम दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. म्हणजे इतके सगळे लोक, मग ते स्टुडंट्स असो किंवा मग प्रोफेशनल्स असो, सगळे तुमच्या कष्टकरी शब्दाशी निगडीत आहेत. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना काही. तुम्ही शिक्षण कुठून घेतलं, याची सुरुवात कशी केली? माझ्याकडे इंजिनिअरिंग डिग्री आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स मध्ये बॅचलर्स केले जेपी नोएडा मधून. मग त्याच्यानंतर मी सिंगापूर आणि जर्मनी मधून मास्टर्स केलं सर्किट डिझायनिंग मध्ये. त्यानंतर 7 वर्ष जर्मनीमध्ये ॲज अ फिजिकल डिझाईन इंजिनियर ऑटोमॅटिक कारसाठी चिप्स बनवत होते. वाव, फार छान. थँक्यू सो मच. आणि या गोष्टीची आयडिया कुठून आली? म्हणजे याला तुम्ही स्वतःवर वापरून पाहिलं असेल ना आधी? हो, पण खरं तर माझ्या मोठ्या बहिणीला 2016 मध्ये ब्रेन इन्फेक्शनचं डायग्नोस झालं होतं आणि तेव्हा मी सिंगापूरमध्ये अभ्यास करत होते. 5 महिन्यासाठी ती अपोलोच्या स्ट्रोक ICU मध्ये होती आणि मग अनफॉर्च्युनेटली तिचं निधन झालं. मग असं वाटत होतं की त्यांनी एखादं मशीन का नाही लावलं जे तिच्या मेंदूसाठी गरजेचं होतं. त्यानंतर जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा ऑब्व्हियसली असा काही विचार केला नव्हता की मला स्टार्टअप करायचंय. नंतर माझे को फाउंडर जे माझे पती आहे ते यावर अभ्यास करत राहिले, रिसर्च करत राहिले आणि त्यांनी एक गोष्ट शोधली होती EEG. मग माझी पहिली आयडिया ती होती न्यूफनी, जे होतं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस. ते भारत आणि एशियातलं पहिलं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस होतं जे तुमचं स्ट्रेस फोकस मोजून तुम्हाला न्यूरो फीडबॅक देत असतं. आम्ही 4 वर्ष त्यावर काम केलं. आम्ही त्याला 2.5 CR AR वर स्केल केलं. मग हळूहळू आमच्या लक्षात आलं की तो त्या विजनवर पोहोचतच नाहीये जे मी पाहिलं होतं. मग आम्ही तिथलं सगळं लर्निंग्स घेऊन या प्रॉडक्ट मध्ये लावले. पण मुळात ही सेम कंपनी आहे. मला हे एकदा वापरून पाहायचंय. हो मॅम, प्लीज. या ना. मला तुला एक गोष्ट विचारायची हा, आहे. मॅम. प्रत्येक माणूस हा एकाच म्युझिक फ्रिक्वेन्सीवर रिलॅक्स करतो का? हो मॅम, जनरली काय असतं की आपला जो ब्रेन असतो, जसं न्यूरोसायन्स मध्ये आपले अल्फा, थीटा, डेल्टा, बीटा, गामा ब्रेन वेव्स असतात. त्यात काय होतं की ज्या डेल्टा ब्रेन वेव्स असतात त्या 1 ते 4 हर्ट्ज वर असतात. सगळ्यांसाठी तेच असतं. जोपर्यंत त्यात न्यूरोलॉजिकल कंडिशन क्रिएट होत नाही तो पॅटर्न बदलून जातो. पण एका नॉर्मल फंक्शनिंग ब्रेन साठी ही फ्रिक्वेन्सी सेट असते आणि सगळ्यांसाठी सेम असते. जसा हार्ट रेट असतो तशाच या ब्रेन वेव्स असतात. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.